दिशा सालियांचा मृत्यू लैंगिक अत्याचारामुळे नाही तर अनेक फ्रॅक्चरमुळे झाल्याचा पीएम रिपोर्ट समोर आला। मात्र हा रिपोर्टच खोटा असल्याचा दावा आता दिशा सालियांचे वकील करतायत। पाहूया। दिशा सालियांवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचा रिपोर्ट समोर आल्यानंतर या वादाला नवं वळण मिळालं। मागच्या 5 वर्षापासून काही भाजप नेते बलात्कारानंतर दिशाचा मृत्यू झाल्याचा दावा करतायत। मात्र पोस्टमॉर्टेममध्ये दिशाचा मृत्यू अनेक फ्रॅक्चरमुळे झाल्याचं समोर आलंय। एक गट दिशाची हत्या झाल्याचा दावा करतोय, तर दुसऱ्या गटाचं मत आहे की दिशानं 14व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली। खोटाच बनवलाय, पुरावे आहेत आणि आम्ही एम्सच्या डॉक्टर पासून बाकीचे सगळे जे आहेत, आत्ताच मी याच्यात लाईव्ह होतो, त्यांनी क्लिअर सांगितलं की हे एकदम बोगस पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे आणि आमच्याकडे आय विटनेस आहे। मला एवढं सांगा, तुम्ही रिपोर्ट काही बनवून आणा, आमच्याकडे जर साऊंड पुरावे असतील, जे काय असतील, व्हिडिओ असतील, जे काय असतील, आम्ही सांगत नाही आता, त्यांना काय बोलायचं बोलू द्या, सगळं 2 मिनिटात आम्ही सगळं ओके करू। तर जे पुरावे आहेत ते दाखवत असतील की समजा गँग रेप होतोय, मर्डर होतोय, तर या कागदाला काय व्हॅल्यू आहे आणि न्यायालयाला काय, म्हणजे का तुम्ही थोडी न्यायाधीश झाले, ते न्यायालय ठरवेल ना, न्यायालय काय ठरवते आम्हाला माहिती आहे। आम्ही सांगितलं तुम्हाला, मनसुख हिरेनची केस असो, दयाल सिंगच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं गाईडलाईन दिल्या, असे डॉक्टर आणि असे सरकारी पोलीस अधिकारी यांच्यावर प्रॉसिक्युशन करायचं। ज्या पद्धतीने डॉक्टरांचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये ज्या जखमा दाखवलेल्या आहेत त्या पडल्यामुळे होत नाही, तर त्या मारहाणीमुळे झालेल्या जखमा आहेत हे डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे। म्हणून दिशा सालियांचा मृत्यू हा ॲक्सिडेंट नाही, तिला झालेल्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला जे जे कारणीभूत असेल त्याच्यावर आता सरकार कारवाई करेल। जो एसआईटी दिशा सालियन मामले का इन्वेस्टिगेशन कर रही है, उसका फाइनल रिपोर्ट अभी तक पुलिस के गवर्नमेंट के पास नहीं आया है। जो स्टेटमेंट, जो संशय कल दिशा सालियन के पिताजी ने मुंबई पुलिस कमिश्नर के सामने बताया है, वो बात भी अभी एसआईटी जो गठित है, जो ऑनगोइंग है, उसके सामने दिखाई जाएगी। अगर जरूरत पड़े तो जो डॉक्टर ने ये पोस्टमार्टम किया है उनका भी इन्वेस्टिगेशन शायद अगर जरूरत पड़े तो एसआईटी के ऑफिसर्स कर सकते हैं। दरम्यान 5 वर्षापूर्वी आपल्या मुलीनं आत्महत्या केल्याचं सांगणाऱ्या तिच्या आईवडिलांनी आता मुलीच्या हत्येचा दावा कसा काय केलाय यावरून त्यांच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात येते। मैं जो नार्को टेस्ट रेडी है, और मेरे साथ जो आरोपी है, जो साहब ने बोला है, वो भी ठाकरे से लेके सब वो भी सब रेडी होना चाहिए। मैं तो आज देने को तैयार हूँ। नार्को टेस्ट आरोपी कोण कोण तुम्ही म्हणताय? ते साहेबांनी सांगा, मी सांगू शकत नाही, मला आवडत नाही त्यांचं नाव घ्यायचं। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।